नमस्कार मंडळी, राम राम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहे तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आता छान अशी हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे. हिवाळा ऋतू हा सगळ्यांना जवळपास आवडतो, पावसाळा आणि हिवाळा. पण या दोन्ही ऋतूमध्ये आपली स्किन खूप ड्राय पडायला लागते, त्वचेची म्हणा किंवा हातापायाची म्हणा. त्वचेची स्किन, चेहऱ्याची स्किनची तर आपण केअर करतो, तर छान लोशन वगैरे लावतो, हातपायालाही लावतो. पण आपल्या चेहऱ्यावरचा सगळ्यात नाजूक जो स्किनची लेअर असते ती असते म्हणजे आपल्या ओठांवरची. तर ह्याची काळजी कशी घ्यायची आहे? प्रोडक्ट बाहेरचे वापरून सुद्धा तुमचे लिप्स किंवा ओठ तसेच खडबडीत दिसत असतील किंवा ड्राय होत असतील, तर काही मोजक्या गोष्टी आपण घरातल्या वापरून आपल्या साध्या 5 रुपयाच्या व्हॅसलिन पासून आपले जे लिप्स किंवा ओठ आहे ते छान माऊसूत किंवा बाउन्सी कसे करू शकतो, तर त्याच्यावर हा आजचा हिवाळा स्पेशल व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय प्रोडक्ट यूज केलेले आहे. तर मोस्टली चेहरा धुवून आल्याच्या नंतर ना आपल्याला लगेच कळतं की ओठ ड्राय वगैरे झालेले आहेत. तर चला तर मग ट्रिकचा उपयोग करूया. तर व्हॅसलिनची डब्बी प्रत्येक लोकल शॉपवर किंवा मेडिकलवर उपलब्ध असते. तर व्हॅसलिनची डब्बी हिवाळ्यात ही आणून ठेवायचीच आहे घरी. इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा व्हॅसलिनचा काय म्हणता येते, व्हॅसलिनचा असर लगेच रिझल्ट मिळतो. तर थोडंसं व्हॅसलिन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खोबरेल तेल घालायचं आहे. खोबरेल तेल नसेल तर खोबरेल तेल सगळ्यांच्याच घरी असतं. तर जर खोबरेल तेलाऐवजी तुम्ही जर बदामाचं तेल वापरलं तर ते तर आणखीन छान. तर असं मस्त मिक्स करायचं आहे, काही अवघड नाही, कसलंही लॉजिक नाही आहे इथे. साधी खोबऱ्याचे तेल हे प्रत्येकाच्या घरात, पॅराशूट ऑइल हे असतंच कंपल्सरी, ते घालायचं आहे. म्हणजे खूपच वृक्ष झालेले आहेत, निस्तेज झालेले आहेत ओठ, तर त्याकरता ही रेमेडी खूप छान असर करते. व्हॅसलिनमध्ये तर खूप सारे गुणधर्म असतात, त्याचबरोबर खोबरेल ते हे त्वचा मुलायम करण्याचेही काम करत असेल. लहानपणी जर आठवत असेल तर आपली आई डोक्याला तेल पुसल्याच्या नंतर ना तेच हाताला किंवा चेहऱ्यावरती, माझी आई तर करायची असं. तर पहिल्याचे लोक हातपाय पांढरे जर पडू लागले तर खोबऱ्याच्या तेलाचा उपयोग करतात, कारण खोबऱ्याच्या तेलाने स्किन ही माऊसूद होते किंवा मुलायम होते. तर स्किनवर पण अप्लाय करून दाखवलेला आहे मी. तर ही रेमेडी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवून पायावरही यूज करू शकतात. फक्त स्किनवर यूज करण्याआधी थोडं पॅच टेस्ट करा, कारण खूप जणांना खोबरेल तेलामुळे त्वचाही डार्क व्हायला लागते किंवा काळी पडायला लागते. तर अशा प्रकारे मी अप्लाय केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही ओठ किती माऊसूद आणि प्लम झालेले आहेत. तुम्ही हिवाळा संपोस्तोपर्यंत हे असं बनवून यूज करू शकता. त्यानंतर दुसरी रेमेडी जी आहे ही आपली जी हळद असते ती हळद घ्यायची आहे. साहजिक किचनमध्ये सगळ्यांच्याच हळद असते. तर हळदीमध्ये इथे मी थोडंसं आता घालून घेणार आहे व्हॅसलिन. तर हळदीमध्ये सगळ्यांनाच माहिती आहेत खूप सारे गुणधर्म आहेत. हळद ही अँटीबायोटिकचं काम करते, त्याचबरोबर त्वचा उजळ बनवण्याकरता किंवा काळपटपणा घालवण्याकरता किंवा एखाद्या औषधासारखंही काम करते. तर हळदीचा उपयोग करते मी इकडं. थोडं व्हॅसलिन घातल्याच्या नंतर ना ड्रायनेस कमी होण्याकरता थोडंसं मी याच्यामध्ये घेतलेलं आहे गुलाब वॉटर. तर हे तिन्ही इन्ग्रेडियंट एवढे छान आहेत, एवढे सुंदर आहेत, त्यांचा जो रिझल्ट आहे तो अगदी तुरंत आणि लगेच मिळतो. तर थोडंसं मिक्स करण्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागते, कारण हळद ही पूर्ण ड्राय आहे, पाणी हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि व्हॅसलिन तर हे तुम्हाला माहितीच आहे. तर त्याकरता थोडंसं मिक्सअप करायला थोडंसं अवघड जातं. पण तुम्ही तिन्ही हे जे इन्ग्रेडियंट घरच्या घरी मिळतात हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्यानंतर थोडंसं खोबऱ्याच्या तेलाचाही मी इकडं उपयोग केलेला आहे. ह्या ज्या आपण तिन्ही ट्रिक्स बनवणार आहे, हे तिन्ही जे हे बनवणार आहेत लोशन, ते तुम्ही कमीत कमी महिनाभर फ्रीजमध्ये मस्त स्टोअर करून ठेवू शकता एका छोट्याशा डब्बीमध्ये. मी ते पुढं तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी बघा, मी तुम्हाला इकडे हातावरती टेस्ट करून दाखवलेलं आहे की कसं. नंतर ना मागच्या साईडला म्हणजे हाताच्या मागच्या साईडलाही तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता लगेच मी इकडं ओठांवरती अप्लाय करते. बघू शकता तुम्ही ओठांवरती थोडंसं हळद कशी थोडीशी काय म्हणतात
थोडीशी खडबडीत असेल तर खूप छान होईल, कारण त्याच्याने आपल्या ओठांना स्क्रबसुद्धा होईल. थोडंसं मृत त्वचा जी असते ओठांवरची ती निघून जाण्यास मदत होईल. तर खूप छान रिझल्ट आहे, नक्कीच ट्राय करा ही रेमेडी. त्यानंतरची पुढची जी आहे, तर इकडे थोडंसं वॅसनेल घ्यायचं आहे. तर मी तिन्ही जे आपण लोशन बनवलेले आहेत, क्रीम बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये मी इकडं वॅसनेलचा उपयोग करते आहे कंपल्सरी. तर वॅसनेल घ्यायचं आहे आणि मध हे सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असतं. तर या वॅसनेलमध्ये थोडंसं मध घालून घ्यायचं आहे. सगळ्यांनाच माहिती मधामुळे त्वचा ही चमकदार होते किंवा त्वचा उजळ बनवण्यास मदत होते, किंवा अगदी काय म्हणता येईल, मधामुळे मऊसूतसुद्धा होते त्वचा. तर कोणाला खोबरे तेलाची किंवा म्हणा हळद वगैरे हळद तर सगळ्यांनाच सूट होते, किंवा गुलाबजल कोणाला सहन होत नसेल किंवा सूट होत नसेल, तर तुम्ही ही बेस्ट आहे. मध आणि वॅसनेल एकत्र करून मस्त स्टोअर करून ठेवा अशा प्रकारे. तर चला तर मग आता ह्याला पण आपण ओठांवरती अप्लाय करून बघूया. तर पहिला मागच्या बाजूला मी टेस्ट केलेला आहे हातावरती, त्यानंतर मी ओठांवरती अप्लाय करते. तर ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत हिवाळ्यामध्ये. नक्कीच ह्या 3 ज्या मी लोशन सांगितलेले आहेत ते नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि खूप छान रिझल्ट मिळतात, 100% रिझल्ट मिळतात. तर मग मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा बरं का. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी सुप्रिया शिंदे ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण प्रेस करत जा. तर त्यानंतर हे जे सगळे उरलेले आपण आता वाटीमध्ये बनवलेले आहेत ते असे स्टोअर करून ठेवायचे आहे, अशा छोट्याशा जे कंटेनर येतील ह्या अशा कंटेनरमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग नंतर अजून भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.